सक्षमीकरण म्हणजे काय? स्त्री सक्षमीकरण म्हणजे शिक्षण, रोजगार, आरोग्य, राजकारणात क्षेत्रात समान संधी मिळवून देणे, तिला तिच्या मनाचा आदर, निर्णय घेण्याचा अधिकार आणि स्वतंत्र निवडून ओळखून देणे हेच सक्षमीकरणाचा खरा महत्त्व आणि सक्षमीकरण होय. महिला सक्षमीकरण हा विषय आपल्या देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. भारताला व महासत्ता बनवण्याचे आवश्यक आहे. प्रत्येक महिलांनी आपल्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे आणि जे महिलांवर अत्याचार, जुलूम होते त्यासाठी महिलांनी खूप लढणे आवश्यक आहे. एक स्वतंत्र राष्ट्र महिलाच्या सक्षमीकरणासाठी खूप आवश्यक आहे. खूप आवश्यक आहे. प्रतिष्ठित असते. महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी कायद्यावरील भूमिका महत्त्वाची असते. स्त्रिया आपण जिथे कुठे पण बघत आहे की स्त्रिया मोठ्या मोठ्या पदवीवर असते, की आपण काही स्त्रिया IPS, काही स्त्रिया डॉक्टर, मॅनेजर, वकील, न्यायाधीश आपण कुठं पण बघते. स्त्रिया पदवीवर असतानाच त्यांना मान सन्मान मिळते. तर आपण काही स्त्रियांना आपण कुटुंबात बघितले तर त्यांना तेवढा आदर मिळत नाही. स्त्रिया आपल्या घरगुती कुटुंबास, आपल्या विकासात, पालनपोषण करण्यात, आपल्या कुटुंबात स्वयंपाक करण्यात याच्यामध्ये जास्त व्यस्त असते. तर स्त्रियांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तर स्त्रियांना आपल्या स्वतःसाठी वेळ करावं आणि आपल्यावर जे जुलूम होत आहे त्या जुलुमाचा लढा द्यावं, असं त्या स्त्रियांमध्ये शक्ती असते. महिलांना राजकारणामध्ये येणे खूप गरजेचे आहे, आवश्यक आहे. स्त्रिया जर राजकारणामध्ये आले तर आपल्या भारताचा विकास होईल, उन्नती होईल. स्त्रियांना शिक्षण घेणे महिलांना शिक्षण घेणे हेच अति आवश्यक नाही, तर स्त्रियांना आपल्या स्वतःच्या अंगाचं रक्षण करणं हे सक्षमीकरणाचं खरं महत्त्व आहे. आपण थोडं मागं जेवढं काही स्त्रियाबद्दल जे झालं आहे तेवढं आपल्याला माहीतच आहे. तर ह्या बाबतीमध्ये स्त्रियांनी आपल्या स्वतःचं रक्षण कसं करावं याची काळजी घ्यावी.